अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भातली बातमी। आरोपीनं ज्या फ्लॅटवर मुलींचं शोषण केलं तो फ्लॅट आता सील करण्यात आलाय। कठोरा नाका परिसरातील फ्लॅट मालकाची पोलीस आता चौकशी करणार आहेत। पोलिसांकडून आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। स्वप्नील, नक्कीच आपण बघू शकतो वृषाली, ज्या ठिकाणी या आरोपीने तरुणींना आणून त्यांचं लैंगिक शोषण केलं त्या कठोरा नाका भागातला हाच तो फ्लॅट आहे। आणि आता हा फ्लॅट जर आपण पाहिलं तर पोलिसांनी सील केलेला आहे। त्या ठिकाणी काल दुसरं कुलूप होतं आणि ते कुलूप फोडून जे आहे ते आता नवीन कुलूप या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आतमध्ये जवळपास हा संपूर्ण 2 BHK फ्लॅट आहे आणि 2 BHK फ्लॅटमधील जी खोली आहे, ज्या खोलीमध्ये संपूर्ण आरोपीनं लैंगिक अत्याचार तरुणींवर केलेला आहे, ती खोली जर आपण पाहिलं तर पोलिसांनी सीज केलेली आहे। काल पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या संपूर्ण फ्लॅटचा जो मालक आहे त्या मालकाला देखील आता चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये जर तो फ्लॅट मालक जर दोषी आढळला तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचं काल पोलीस अधीक्षकांनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जो मुख्य आरोपी आहे अयान अहमद, त्याला देखील या ठिकाणी पोलीस चौकशीसाठी आणणार असल्याची माहिती आता सध्या सूत्रांनी दिलेली आहे। आपण बघू शकतो हे कुलूप या ठिकाणी लावण्यात आले होते, परंतु काल कुलूप हे पोलिसांनी तोडून संपूर्ण पंचनामा या खोलीचा केला आणि आता पोलिसांनी ही रूम जी आहे ती हा फ्लॅट जो आहे तो या ठिकाणी सील केलेला आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नवनवीन खुलासे या संपूर्ण प्रकरणामध्ये होत आहेत। पोलिसांनी जे आहे ते आरोपी सोबतच केक भरवलेला आहे। आरोपी सोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन जे आहे ते पोलिसांनी केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जर आपण पाहिलं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सुरुवातीला संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक लोकप्रतिनिधी जो आहे तो आक्षेप नोंदवलेला होता। पोलिसांनी हयगय केल्याचं देखील बोलल्या गेलेलं होतं। दुसरीकडे जर आता आपण पाहिलं तर मुख्य आरोपी अयान अहमद, ज्याच्या टी शर्टवर बॉस असा शब्दाचा उल्लेख आहे, ती टी शर्ट घालून तो वाढदिवस भर रस्त्यामध्ये साजरा करतो आणि त्याच्या वाढदिवसाला जर आपण पाहिलं तर 3 पोलीस हजेरी लावतात, त्याला केक भरवतात। भर रस्त्यात वाढदिवस साजरा करत असताना पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही असा देखील प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्ताने उपस्थित आलेला आहे। त्यामुळे या पोलिसांची देखील चौकशी होणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का, हे देखील महत्त्वाचं आहे। एकंदरीत नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।